शिंदे आणि माझ्यात दुरावा नाही, नाराजी नाट्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही, फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आमचे सहकारी कोणताही दुजाभाव करणार नाही, अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर सर्व शहराचा विकास करायचा असल्याचंही केलं स्पष्ट। नेरूळमध्ये अमित ठाकरेंचं जंगी स्वागत, शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। गुन्हा दाखल प्रकरणी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये होणार हजर। मराठवाड्यातील शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल, निवडणुकांसाठी अनुभवी नेते मैदानात, आमदार खासदार जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त। पक्ष बांधणी मजबूत करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट। 24 नोव्हेंबरला मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मंत्री मंगलप्रभात लोढा काढणार मोर्चा। आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चा करणार आंदोलन। मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचा निषेध करणार। मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेंची बहीण आणि भावावर गुन्हा दाखल। बीडमध्ये ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या। 24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा। उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार, 4 ते 5 जणांच्या टोळीकडून गोळीबार प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल। पुण्यात मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा। पोलिसाचा मुलगा आहे म्हणत रस्त्यावर धिंगाणा। रस्त्यावर एका अपंग व्यक्तीला धडक दिल्यानं गोंधळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।